त्या चालले का तुम्ही? हो बाई, आज चाललो आता. श्रावणी दीदीचे ट्युशन उघडल्या ना बाई आता. तिला काय आहे, तिचं इकडे आली की जायचं नावच नाही काढत. 3 दिवस झाले ना बाई ट्युशन पडून राहिली. काय करते, एवढं महागाच्या फी भरा लागतात. अभ्यास नाही पडून राहिला. तुझे आता व्यवस्थित अभ्यासाला लागत हा. बस झाला आता दिवाळी दिवाळी. हो आता आज ट्युशन आहे ना आता मला. मी चालली ट्युशनले. सकाळच्या ट्युशनले कोण नाही गेली? आज सकाळची नव्हती का? मुद्दामून नाही गेली. दीदी मी आम्ही मस्त ब्लँकेट मध्ये झोपलेलो होतो. मग जीवावर आलतं माझ्या उठणं. मग गेलीच नाही. बसलो आम्ही ते मोबाईल पाहत. पण जीवावर आलतं मग. असं असते का? हा, मला सकाळी वाटलंच बरं. आणि तू आईने तुला विचारलं का ग ट्युशन नाही का आज पिंकी? तर काय म्हणत नाही ट्युशन नाही. खोटी बोलली आहे ना आईसोबत? सॉरी आत्या, पण आईला जर नाही म्हटलं असतं ना तसं, आईने मग मला जबरदस्ती ट्युशनला पाठवलं असतं. मला जायचं नव्हतं म्हणून मग म्हटलं आज ट्युशनच नाही. सांगू नका आईले. मी संध्याकाळी जातो ना, संध्याकाळच्या ट्युशनला जातो ना मी. असं असं खोटं बोलू नये. जायचं होतं. मला माहिती आहे ना आम्ही हाव ना, त्याच्यानं तुला अभ्यासात मनच नाही लागून राहिलं. ट्युशनला नाही जा वाटत, अभ्यास नाही करा वाटत. घरी पाहुणे असले की असतेच ती. म्हणून आम्ही चालले जातो आता. बस झालं बाप्पा, पाहुणे पाहुणे. तुलाही अभ्यास पडून राहिला आणि ते श्रावणीचा राणीचा त्याचा अभ्यास पडून राहिला. आता बस झाला आता. आत्या उन्हाळ्यात मी येऊन राहिली तिकडे. श्रावणी दीदीने सांगितलं का तुले? अरे बापरे. फार चांगलं. मग आम्हाला याची गरज नाही इकडे. नाही नाही, माझे पेपर लवकर होतात की नाही. मग मी बाबाला आणून मागेन. मग मी तिकडे थांबीन तुमच्या सोबत आणि तुम्ही इकडे सांग की नाही. मग त्यावेळेस तुमच्या सोबत इकडे वापस येईन. पहिले मी येतो ना तिकडे. मला मला श्रावणी दीदी म्हणे ये म्हणे तिथं पुण्याला. ते ना मग फार चांगलं. हे पाय मग असं कर, पेपर झाले या मग का होत आले 11वीचे क्लास दिस लागतील ना काय ते पाहिजे. मला फोन कर जा, मग मी सांगतो बाबाले बरोबर आणून द्यायचं. नाही तर मग काका मामाचा इकडे चक्कर झाला श्रावणीच्या पप्पांचा की मग त्यांच्यासोबत यायला चालते. पण ते तुझं पाहिजे तू आता क्लास घेस काय आहे काय नाही. बरं चाल, मी येतो त्या शांता वहिनीच्या घरून. मग गेलं की त्या म्हणतात मग आल्या नाही आल्या नाही. ते काकू घरी नाहीये. शांता काकू त्याच्या बहिणीच्या घरी जायला आहेत बा. असं का? मय हो का बाई, त्या दिवशी तर काही सांगितले नाही ते ना. कुई गेल्या हो मला लक्ष नाही. 2-4 दिवस झाले बापा बापा. 2-4 दिवस झाले जायला. मागच्या बुधवारीच गेल्या वाटते बाई. हो मी ट्युशन येऊन राहिली तर मी तिकून आली ना, तर मग ते काका होते दारात उभे. त्या काकानं मला बोलावलं तर चहा करून मागितला होता. मग ते काका म्हणत की काकू घरी नाहीये, ते बहिणीच्या घरी गेली म्हणत. ओय माय सांगू माय, मग ते भाऊ इतके ते जेवले खावले कुठं? मग कशी ओपिंग केतो मायला सांगितलं कोण नाही? तिनं डबा घेवा दिला असता. सांग बाई, ती वहिनी घरी नाही मग त्या भाऊचं का जेवणाचं मन करणं काकून केलं ना. असं का? हो का? सांगू बाय, मला माहिती नाही उद्या वहिनी घरी नाहीत म्हणून. बरं जाऊ दे. माझ्या बहिणीच्या घरी रश्मी आली का तिकडे म्हणून गेले असते. रश्मीचा 8वा महिना चालू. रश्मी नशीन आली, गेले असतील तसे. बरं चल बाई चल, मग मी थैली गेली भरतो ना कपडे. इकडे तिकडे पडेल आहेत. त्याला आईजवळच्या साड्या घ्यायला लागतात मला. घे ना भल्ला बाई, हा पाहुणा सरमीचा आहे. मी म्हणतो या पाहुण्याचं टेन्शन नाही काही. पण सर टेन्शन तर याच पाहुण्याचं आहे. नाही नाही मामीजी, मला नाही पाहिजे काही. मी आता जेवलो ते काय काही नाही पाहिजे मला. हा घे. भल्ला गेला काही नाही पाहिजे मला, काही नाही पाहिजे मला. तुले ते काय होय ते अननस काय म्हणता माय बाई, कोणतं पल काय म्हणता तुम्ही ते? आम्ही अननस म्हणतो बाई. पायनॅपल. हा तेच पायनॅपल. नाव येत नाही, अननस म्हणतो बापा आम्ही. पहिले शाळेत गेले की तेच अननसाचा हे शिका लागे. खाल्लं एका परी बाप जन्मात नव्हतं. शाळेत नव्हती गेली रे बापा मी. म्हणशील नाही तर लयच सासूबाई शिकेलायत. पण म्हणतो ते अननस घरी आणलं की मला तो याद येते. मी म्हणतो बाई राजकुमारला लय आवडते. आल्या परत नाही विचारतो मोहिनीले, म्हणतो की मी आणल्या परत मी तोली याद काढतो. घे हाय ना आणला तवी खाना. तुला चिरून खायला आवडते, काळं मीठ टाकून खातो ना. कर आता चिर बापा, मी काय चिरत गिरत नाही बसत.
काही नवाळ नाही कोणी. हे पाय मी काढून देतो, तू चिर आणि खाय. नाही मामीजी, मला सध्या नाही पाहिजे, मग लागलं की घेईन ना मी. बर तो आहे हिशोबानं मग घे जो काय. घरी बरं आई बाबा मजेत आहेत, तब्येता गिब्येता साजरे आहेत. आई काय म्हणते, दिवाळीच्या धंद्यानं थकली असतील बाई. नाही, चांगला आहे, तब्येती चांगल्या आहेत सगळ्या. बापा रे, अरे कोई आले पाहुणे बुवा. काय म्हटलं, कोणाचा आवाज येऊन राहिला ले? अरे लाईने बापू, मी मंगाच आलो. 7:30 वाजलेच तीन मला यायले. कसे काय हा मजेत? अरे पाया लागतो ना. अरे अरे, पाय नको लागू ना बुवा, सुनवायरी सारखा पायाच लागते बुवा हा आला की. अरे बाबा, तुला तशीच चांगली बायको शोधतो ना मी. तू काळजी नको करू ना. काहूनच मा पाया पडतो हमेशा. शोधतो ना मी तुझ्यासाठी चांगली पोरगी शोधतो मस्त. म्हणूनच तो पाया लागते तोल्या. त्याला वाटते जवळ चांगली पोरगी शोधली पाहिजे. काय बा मजा का घेता बा आमच्या. आशीर्वाद पाहिजे बा मोठ्या माणसाचा. अरे साले बा, तुम्हाला काय आशीर्वादाची गरज बा, मोठे माणसं तुम्ही. बरं काय म्हणते, कॉलेज गिलेज कसं काय? चल का रे, काही कॉलेज गिलेजात काय कसं काय, काही थंड काम आहे वाटते, किती काय मैत्रिणी गित्रिणी? काय बा बापू, तुम्ही काही बी मजा का करता बा मला. स्वतः नको रे त्याले. लहान आहे तो तर लागे काही म्हणते लागे त्याले. राजकुमार तू मुखर आहे तर ना, म्हणून हा तुले लय करते. अभि कसं बेले का हा? काय बा बापू, तुम्ही राजो काही मजा का करता मला. मग मी आलो तर मी विचारलं रश्मी पहिले, म्हणलं लायने बापू कुठे आहेत, तर म्हणे ते फॅक्टरीत जायला आहेत. मी येऊन राहिलो, पण रश्मीबाई म्हणे नको जाऊ म्हणे, राहू दे रात झाली म्हणे, आता तेच येतील म्हणे घरी, आणि तू कुठे जातं. मग मी आलो नाही, नाही तर मी म्हणलं तर मला माहित आहे. मागच्या बारीन मला तुम्ही नेलं की नाही, मला माहित आहे. मी येत होतो बरं, पण बाईनं मला येऊन नाही दिलं. गरीबच लय आहे बाई, फारच गरीब आहे पोरग. माय एवढी सल्लावा पोरग लयच गरीब निघालं बाई. वहिनी का वा, राती काय करतो मग भाजी गिरी? तो किती दिवस राहते काय राहते हा? जेवण घेऊन करतो. दिवाळीला आला आणि तो हे नारळ टावेल गिवेल आणले वाळेल त्याले. नाही आणेल तो नाही, पण हाय माझोड चांगला टावेल आहे एक, दिन ना मी तो त्याले. पण तो थांबते का जाते का हाय, मी त्याला विचारली नाही, विचारतो ना त्याले. मग आज रात्री का करू नये का काही, कर ना काही. आला आता एवढा तर लहान सहान भाऊ आहे, आला तर करावं काही त्याला नाही नवायचं खायले, हरी के ते लेकराले. थांब मीच पुसतो त्याले. राजकुमार विचारा, तुम्हीच विचारा काय करू म्हणा. बाबू संध्याकाळी जेवायला काय करू सांग बरं. आता तू आला तर तू आला आवडीच काही करायला लावतो तो बहिणीले. सांग कायची भाजी करायला लागते. अरे हो पाहुणे बा, घरी जेवता का बाहेर चालता जेवायला? सांगा, काही थंडीचं गरम गरम पाहिजे का, काही बाहेरचं चालता का ढाब्यावर? थांब ना रे रवी, उगाच लेकराले सतावत राहते. हो म्हण राजकुमार, हो म्हण त्याला म्हणा, चला म्हणा जवळ ब एखाद्या ढाब्यावर बसू म्हणा आपण. मग बघा जवळची कशी फाटते. ते पोरग मुकर आहे तर त्याची निरा मजाकच घेते. काऊन व रवी, काऊन सतावता मा भावाले? बाबू राजकुमार म्हणतो जवळ चला म्हणा, बाहेरच जाऊ म्हणा जेवायले. गरम काय देतात गरम तुले तर. लहान सहान मला भाऊ आहे, बोलत नाही काही, तर लयच त्याला जरा हे करतात. अरे बा वहिनी, आता मी तुमच्या भावाला म्हणून राहिलो, काय थंडीचे दिवस आहेत बा, काही गरम गिरम पाहिजे का असं? घरचं काय आता, भाजी भाजी काय करून पनीर करसान तुम्ही, शेवाची भाजी करसान. मी आदलं काहीतरी असं तडकतं फडकतं गरम पाहिजे काय? थंडी लई पडून राहिली. पाहुणे बा चालता का? दिसलं का किसना भाऊ? तो दिवदरच होता ठेवेल त्या कुटीला होता अटकेन. हो हो, दिसला दिसला. राणी ना आणलं मग. तिनं फोन लावता चार्जिंगली इकडे. मग होतीच राहिल्याशी माझ्या ध्यान होतं, त्या कुटीला दिसलं तुम्हाला होतं तिथं. म्हणून म्हटलं आई बरं झालं याद आली, नाही तर ते होतीच राहिलं असतं बाप्पा, तुम्हाला पंचायत झाली असती फोनाची. हो, नाही तर मला विकत घ्यायला लागलं असतं. आता हे कंपनीचं चांगलं राहते, विकतची एवढे काही चांगलं भेटत नाही, ते काही याची काही गॅरंटी नसते. चार्जर शिवाय फोन चालते काय, फोनाशिवाय माणूस चालते काय हा? हो बापा, फोनाशिवाय तर काहीच नाही आता. वहिनी, मी इकून गेलो की पैसे पाठवतो हा. भाऊ सांग जा, टेन्शन नको घेऊ म्हणा काही. आणि ते सोयाबीन इकायची घाई नको करू म्हणा मग हा. येऊ दे म्हणा, भाव घेऊ वाटतीन कसं काय हाय तर ते पाय म्हणा, मग चिक म्हणा, नाही तर काही काही इकीन. काही टेन्शन नको घेऊ म्हणा, पैसे इथं मी पाठवतो तर ती गेलो की हा. हो ना बापा, काय बापा किसना भाऊ, आता तुमच्या भावती आमचा एक घर आहे. काही तुमचा कायचा घोर आला?
काही बी काही घोरगीर नाही का लोक हा का आपलेच आपण हा मले अडचण आली तर मी तुमच्याच जवळ येणार आहो मागेले मी का लोकांजवळ जाईन हा मग आपल्याच कामात पडत असतात ती राहत थोडी येत असतात कामात पडायले हा बरं चला हे झालं काय लेकरायचं चला जातो मग आम्ही आता हा? हो अशा बैले बैले तुमच्या घरी नेता काय जाता जाता सोडता. नाही नाही पहिले पुण्याला सोडतो तिला आणि मग तिच्या घरून पुढे चालला जातो इकडे येत नाही म्हणते आणि तिला म्हटलं चाल मुंबईला दिवाळी करतो ते नाही म्हणते पोरीची ट्युशन उघडली म्हणते बाबा येतो हा ए राणी आबाजीचं दर्शन घेतलं का का हो? पाहुणेले उशीर आहे वाटते फोन लावा लागत होता कुठलं खात तर. नाही नाही आले ना अय माय मी म्हणतो उशीरच आहेत काय हो, या म्हणा या वाटच पाहून राहिलो आम्ही या वाटच पाहून राहिलो आम्ही. उशीरच झाला लेख नाही नाही उशीर गिशीर नाही झाला या थंडी लस आहे का दिवसभर रजो थंडी वाजते बर गरम पाणी कर बरं गरम पाणी दे पाहुणेले हात पाय धुवाले गरम पाण्याने हात पाय धुतलं जरा बरं वाटते लय थंडी वाजते लेख हो हो देतो ना बस बस ना बसा थोड्या वेळ नाही तर मग धुवा हात पाय बापू. मग गाडी आणली का एसटी ना आले. नाही गाडीच आणली बा बांधला एसटीनं मग लय उशीर होईन तिकून निघायच्या बाबती मग एसटीच्या टाइमावर बसा लागते मग गाडीच आणली मग तसं हमेशा मी गाडी जास्त चालवत नाही हं. आता कसं रातचं घ्यायचं थोडस हे ते आपण किती आरामशीर चालवतो बाकीचं नाही चालवत ना बाप्पा आरामशीर त्याच्यानं मी लय कमी चालवतो गाडी पण म्हटलं नाही सकाळी कसं मग लवकर जावं लागते वावरात बाया आहेत म्हणलं मग एसटीच्या भरोशावर बसले की मग आपल्याला दैपारच होईन म्हणून गाडी आणली अय माय आले काय या मी तर म्हणू देता बाईले चाट बाई तर कालपासून वाट पाहून राहिली म्हटलं बाई वाट पाहून राहिली आणि तुम्ही देता वाटते चाट निंद्याले बाया हाय म्हणा ना घ्या कापसाले निंद्याले झालं माय देता बाईले चाट हो हो करून कापसाले बाया हा म्हणत म्हटलं बाई कापसाले बाया भेटल्यावर काचा हा माणूस येते. नाही रे बा आता येतो म्हणलं कोणाला तर याय लागते राजकुमार गेला नाही हो त्या आता लेकराच्या शाळाही उघडल्या होत्या आणि त्याच्याही सुट्ट्या सरल्या होत्या तरी 2 दिवस उभा राहिला का होतो सुट्ट्या सरल्यावर राहिला लेकरायचं नाहीच होतं जाणं आली इकडे लेकरू की जास्त नाही वाटत ते खरं सांगतो तुम्हाला पाहुणे बा लेकरायली इकडे मोकळं वाटते ना तर तिथे फ्लॅटात काय हो हाय त्याचा फ्लॅट मोठा आहे तसा आपण तरी बी काही अंगण नाही खेळली काही दोस्त नाही लेकरं नाहीत तर ती सारी ती शाळा ट्युशन ते कोणचे क्लास लेकरायली खेळून येत देत ना बा जाऊ देता येत नाही मोठं शहर आहे त्याच्यानं सुनबाई घरात राहते लेकरं कुठे मग बाहेर मन नाही लागत ना त्याच्यानं ते घरातल्या घरातच असतात कोण राहिल्यासारखे मग ती आली की तिने लय मोकळं वाटते मग जास्त नाही वाटत लेकाले आमचा नातू बुवा तर लय नाराज झालता गेला तर कावा बोलला नाही गाडीत जाऊन बसला लडकुंडी आलता मॅडला तर काही म्हणायला पुरत नाही तर लढती हे लेकरायले जा नाही वाटत माय दोन्ही नातू माय आमच्या अंगावर लय आहेत हो त्याच्या माय बापाजवळ जेवढं आटणार नाही तेवढं आमच्याजवळ आटतात मै नात तशी माय लस गुण करते का शांता कशी मस्त हुशार आहे पोरगी पोरापेक्षा चत्री आहे. तसेही पोरी पोराईपेक्षा हुशारच आहेत बरं चांगला आहे चांगला आहे अव चहा ठेवू का मला माहित आहे ते कुठून आले तुम्ही की तुम्हाला पाहिजे चहा चहा ठेवू का मग चहा प्यान मग हात पाय धुवा काही लोकांचं घर नाही. हो चालते बा ठुई बा चहा ठुई आता हे घरी नाही तर ते चाय काय हातानं करतो पण ते काही मेळ येत नाही आपला याच्या चहा सारखा काहीतरी प्या बा प्या ठुई बा तो हातचा चहा चहा घेतो आणि मगच धुतो हात पाय त्या गाडीवर बोल कशी थंडी वाजते एक मले बाई शांता हा बाय पुऱ्या दुधाचा ठेव चहा हा पण नको टाकू पाहुण्याच्या चहात साजरा दुधाचा घटवट चहा कर साजरा हा बाय सूट आहे त्याच्यात सुटका टाक साजरं हो ना करतो ना पाहुणे घेते ना चहा हो घेते ना कर ना पाहुणे संग घेती नसते मला नको करू तो आकर्षण तर करतो मला नाही पाहिजे आता चहा मी घेतो बाई मला पाहिजे माझ्या चहा हिवाचा तर मला दिवसातून 10 खेप असला तर मी पेतो तसा नाही पेन 12 महिने पण हिवाळ्यात मला लागतेच चहा मी पेतो. बरं मग का हो मी भजी घेऊ का काढायले का राहू देऊ थांबू थोडशीक थांब ना आता चहा पितीन हात पाय धुतीन बसतीन मग जेवतीन ना ताट वाळायला घेतल्यावरही भजे काढल्या जातात किती कसं आहे तशी काका 10 लोक आहेत का 2 माणसं का टाकता येतात मग मी इकडे ताट वाळायला घेतो तू भजे काढजू आतापासून नको काढून ठेवू थंडे काही गोळणीत लागत मग ते बोला सांगा बाकी काय कसं काय पीक पाणी मजेत
रब्बीचे पेरणे झाले का तुमच्या इकडे सुरू? बापा आमच्या इकडे हरभरे पेरले ना. हो, मला बी हरभरा आहे ना, 7 एकर हरभरा आहे मला. हो, ती वदरलं पुरं वावर कोरच होतं ना, सोयाबीन काढलं. मग आता हरभरा पेरला त्याच्यात 7 एकर. त्याच्यानं मग आता ती रखवाली पाहिजे ना बा. हरभऱ्याच्या पिकाचा तोच तो लय घोर आहे. पहिले डुकर, मग वानर, मग हे माणसं खाणारही सुचू नाही देत ना बा. रखवाली आहे बा, पेरलं त्या दिवसापासून रखवाली पाहिजे. त्याच्यानं हरभरा पेरला की मा कुठे फटकणंच होत नाही. सकून उठलं की वावरात. और बा आमच्या इकडे रात्रीने जातात बा निजेले, पण रात्रीनं आपली काही हिंमत होत नाही. तुम्हाला सांगतो खरं पाहुणे बा. रात्रीने हिऊ लय वाजते. आणि हे दांगडो करते म्हणते नका जाऊ नका जाऊ, ते डुकर रानडुकर आहेत. हे त्याच्यानं भेवही लागते. काही नका जाऊ, राहू द्या, खाऊ द्या, खाल्लं तर पण नुकसान लय होत राजू. काय करता आता.